नमस्कार मित्रांनो, मी निलेश आणि स्वागत आहे तुमचं नीरा ॲग्रो फार्म आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आपला जरा आज वेगळाच मुद्दा आहे. आपले एक दादा आहेत, त्यांच्या बकऱ्यांचा गॉट फार्म आहे त्यांचा. तर ते गेले बाहेर आणि त्यांच्या बकऱ्या आज आपण सांभाळणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये फक्त तुम्हाला या बकऱ्या पाहायला भेटतील. तर मित्रांनो, पाहू शकता, हा बघा त्यांचा हा ब्रीडर आहे. सोजत पतिरामध्ये मिक्स हायपॅट मित्रांनो, हायपॅट जातीचा ब्रीडर आहे. आणि कसं आहे मित्रांनो, आपण पण सुरुवातीला बकऱ्याच सांभाळायचो. आपला पण बकऱ्यांचा व्यवसाय होता, तर आपल्याला बकऱ्यांची थोडी बहुत तरी माहिती आहे. तर हे बघा, खूप आतुरतेने वाट पाहतात मित्रांनो. खूप वेळ झालेला आहे त्याला, खूप वेळ झालेला आहे. आणि आपल्यासोबत आपले दोन भाऊसुद्धा आहेत. तर आज मित्रांनो फक्त बकऱ्या. तर मित्रांनो, हे आपण लहान करंड घेऊन जाणार नाही आहोत, कारण की मित्रांनो पावसाचे दिवस आहेत आणि काय एखादा कुत्रा, एखादा कोल्हा यांच्यावरती हल्ला करू शकतो. त्यामुळे आपण यांना घेऊन जाणार नाही आहोत. तर मित्रांनो, बकऱ्या सोडून झालेल्या आहेत. हे बघा, पाहू शकता, बकऱ्या आपण सोडलेल्या आहेत आणि बकऱ्या आता थेट रानाकडे जाणार आहेत. कुत्रा कुठं कुत्रा? तर हे बघा, आणि ही बकरी ना, बघा, ही थोडी पाठी राहते. हिचा काहीतरी बकरी नाही, सॉरी, बोकड आहे तो. बकरी आहे, हां, तो का असो, तो जरा पाठी राहतो. तर हे बघा, बकऱ्या फुल स्पीडमध्ये चालल्या आहेत रानाकडे. तर मित्रांनो, आपण त्या बघा, तुम्हाला दाखवतो. बघा, हा बघा, हा मोठा बोकड आहे आणि ह्या बकऱ्या तिकडे चरत आहेत. आणि आपण एक निसर्गाच्या एक सुंदर दृश्याच्या सानिध्यामध्ये आलेलं आहे. तर पाहू शकता मित्रांनो, अतिशय सुंदर दृश्य आहे. तिकडे एक झरा वाहतो बारकासा आणि तो बहुतेक तो आपली एक मोठी नदी आहे, तिकडे जाऊन तो भेटेल. तर खूप बघा, म्हणजे कोकण मित्रांनो ह्यासाठीच प्रसिद्ध आहे. आणि जर तुम्ही कोकणात आलात पावसाळ्यामध्ये, तर तुम्हाला हे दृश्य पाहायलाच भेटणार. तर आणि मित्रांनो, आपण इकडे बकऱ्यांशी आलेलो ना, तर इकडे बघा, एक गाय पण आलेली आहे आणि इकडे दुसरी आहे. तर मित्रांनो, पाहू शकता, आपल्या बकऱ्या खूप चांगल्या पद्धतीने चरत आहेत आणि आपण निसर्गाचा आनंद घेत आहोत. बघा, पाऊस पण येतो आहे आणि एक थोडीशी भीती वाटते मित्रांनो. आपण छत्री पण नाही आणलेली आहे आणि आपला कॅमेरा कुठेतरी भिजेल यासाठी मी कमीत कमी व्हिडिओ काढीन. बघा, सुंदर असे दृश्य. तर मित्रांनो, इथे ना, इथे पुढे शिरसाडचा धरण आहे इथे पुढे. आणि आपण इकडे जस्ट आलेलो आहे. ही नदी आहे, बारकासा म्हणजे ओढा आहे इकडे. आणि त्याच्यावरती हे बघा, इकडे असं छोटासा साकव आहे. तर बघा मित्रांनो, सुंदर असा क्षण आपण या कॅमेऱ्याद्वारे आपल्याकडे पोचवत आहोत. तर मित्रांनो, आमच्या चॅनलला प्लीज त्यासाठी सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच चांगले चांगले व्हिडिओ आम्ही तुमच्याकडे पोचवत राहू. तर मित्रांनो, बहुतेक म्हणजे 1 तास झालेला आहे बकऱ्या चरून. आणि हा बघतो. तर मित्रांनो, बकऱ्या चरवता मित्रांनो, आपण आले होते का सुंदरशा तलावासमोर. तर मित्रांनो, शिरसाड गाव, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी येथील हा तलाव आहे. खूप मोठा लांबलचक असा तलाव आहे. तर मित्रांनो, खूप जोराचा असा वारा चाललेला आहे आणि पाहू शकता मित्रांनो, सुंदर असे क्षण आहे समोर, आपल्या डोळ्यासमोर. आणि हे बघा, बकऱ्या पण तिकडे खाली चरत आहेत. तर
कसं आहे मित्रांनो, आता बकऱ्या चरेपर्यंत आपण इकडेच उभे राहणार आणि बकऱ्या तिथे खाली चरणार. तर बघा पाहू शकता बकऱ्या बकऱ्या इकडे चरत आहेत. तर मित्रांनो हे बघा सुंदर असे दृश्य आहे आपल्यासमोर. आपल्या अर्ध जाईल तिथपर्यंत मित्रांनो हिरवळ आहे आणि डोंगर 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 अशा डोंगरांच्या माळा आहेत पुढे. आपण पाला लोळलेला आणि बघा बकऱ्याला पण खायला टाकत आहोत. बकऱ्या खात आहेत बघा मित्रांनो. आपण थोडासा पालात वाकवला आहे खाली आणि बकऱ्या खूप आवडीने तो पाला खात आहेत. पाल्याचं नाव मित्रांनो माहिती नाही, जर कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. तर मित्रांनो पाहू शकता ह्याच्यामध्ये ना मित्रांनो थोडे गावठी आणि इतर क्रॉस आहेत आणि सोजतमध्ये आहेत बकऱ्या. याच्यामध्ये ओरिजिनल सोजत पण आहेत. तर खूप चांगल्या क्वालिटीच्या बकऱ्या इकडे भेटतात आमच्या फार्मवरती. आपला शेखर दादाचा फार्म आहे, जे मालकाचं नाव शेखर गुरुले आहे. फार्मचं नाव आहे लक्ष्मी फार्म्स, लक्ष्मी गोट फार्म. पत्ता ह्याचा मित्रांनो आहे सोविली गाव, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी, सोविली चव्हाणवाडी. तर बघा जर कोणाला कार्यक्रमासाठी एखाद्या बोकड लागला असेल, ईदेला बोकड पाहिजे किंवा नवीन शेळीपालन सुरुवात करायसाठी बकऱ्या पाहिजेत, तर हमखास तुम्ही आपल्या ह्या फार्मला भेट देऊ शकता. तर मित्रांनो बकऱ्यांची बहुतांश 50% पोटभरणी झालेली आहे आणि आता थोडे खात ते आपण ते घराकडे जातील. तर मित्रांनो पाहू शकता बकऱ्या आता घराकडे आले आहेत, चरल्या आहेत त्या चांगल्या. आणि हे बघा इथे आपल्याला नाही. तर मित्रांनो पाहू शकता बकऱ्या आता खुरवाड्याकडे गेलेल्या आहेत. हे बघा आपल्या बकऱ्या बघा चालल्या आहेत. तर मित्रांनो बकऱ्या आता खुरवाड्याकडे गेलेल्या आहेत, जे त्यांना आता बांधण्याची वेळ आलेली आहे. तर मित्रांनो आता बकऱ्या खुरवाड्यात आलेल्या आहेत आणि आपण त्यांना आता बांधत आहोत. म्हणजे मित्रांनो आता त्यांचा बांधण्याचा वेळ आलेला आहे. तर व्हिडिओ संपवतो इकडेच मित्रांनो. आणि व्हिडिओमध्ये सांगण्याचा मित्रांनो आजचा ह्या व्हिडिओचा काढण्यामागचा हेतू मित्रांनो एकच आहे की आपला कोकणातील तरुण जो मुंबईत किंवा पुण्यात नोकरीसाठी जात आहे, तर त्यांच्यासाठी मित्रांनो शेळीपालनसुद्धा एक योग्य व्यवसाय आहे, एक योग्य रोजगार आहे. तर आजकालचे तरुण हा व्यवसाय करून आपली उपजीविका भागवू शकतात. कारण की मित्रांनो हा बघा हा पण एक मुंबईतून आलेल्या मनुष्याचाच म्हणजे हा म्हणजे शेळीपालनाचा व्यवसाय आहे. तर आपण ह्यातनं कुठंतरी एक प्रबोधन घ्यावा, एक शिक घ्यावी. आणि मित्रांनो एवढंच सांगतो व्हिडिओमध्ये एवढेच. जर व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हां मित्रांनो शेवट सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगले राहा आणि सुखी राहा.